पहिला बॉल डॉट आला, हा दुसरा बॉल. फुल टॉस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळतील. एक धाव मिळाली, दुहेरी धावेसाठी पलटताना पाहायला मिळाले आणि पाहता पाहता दोन्ही बॅटरने मात्र तिकडे 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केलेल्या पाहायला मिळतील. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम थर्ड टायपून्स आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्या विपक्षामध्ये नांदगाव निंजार्स आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाच्या 2 टीम्स आहेत. समोर सलामीसाठी आलेला खेळाडू हर्षद टावरी, त्याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेला खेळायचा होता. फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर महत्वाचे गोलंदाज पाहायला मिळतील. सुजय पावशे यांच्यावरती विश्वास दाखवला गेला आणि ज्या वेळेला सुजय पावशे गोलंदाजीसाठी आलेत ना, चांगल्या दर्जाची गोलंदाजी ते करतात. पहिला बॉल डॉट टाकला, दुसराच बॉल मध्ये आपण पाहिलं तर अगदी हाफ ट्रॅकर जसा गुडलाईन स्पॉट वरती आला, 2 धावांसाठी तिकडे स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला तिथे मात्र आपण जर पाहिलं तर पुनश्च एकदा डॉट बॉल हर्षदच्या अगेन्स्ट तिकडे फेकला जातोय. इम्पॉर्टंट मॅच आहे. या महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण पाहतोय नक्की कशा दर्जाच्या घडामोडी होतील. सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी स्पर्धा, मानाची त्याच वेळेला अभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी एक स्पर्धा 3 तालुक्यांच्या उत्कर्षासाठी, म्हणजे 3 तालुक्याचे हे खेळाडू अगदी तळागाळात येत असताना PNP चषकामध्ये आपल्या नावाचा बोलबाला करण्यासाठी प्रत्येक खेळाडू इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचं, प्रत्येकाला स्वतःच्या नावाची प्रसिद्धी निर्माण करायची आहे आणि एकंदरीत स्वतःच्या नावासाठी खेळत असताना आपल्या गावाचं नाव सुद्धा या मोठ्या पटलावरती आणायचं आहे. संपूर्ण रायगडाचं नव्हे तर किंबहुना महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेनं. हे संपूर्ण मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय, मान्यवरांनी खुलून गेलेले व्यासपीठ. ओव्हर स्टेपसाठी तिकडे तिसऱ्या पंचांची मागणी आहे का सर? यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे की नाही इकडे मात्र चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेला तर डंपायर आपल्याला पाहायला मिळतील. आपण म्हणतो ना की दूध का दूध और पानी का पानी, आगे की कहाणी, प्रो लिंक की जुबानी. हे पाहायचं आपल्याला. एकंदरीत ते संपूर्ण मैदान आपण पाहतोय, खेळाडूंनी खुळून गेले. मैदानाच्या चहूबाजूला आमचं प्रेक्षक वर्ग आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर प्रो लिंक या वाहिनीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 14 कॅमेऱ्यांच्या साथीनं आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करण्याचा प्रयत्न. जिकडे मग ज्या वेळेला प्रत्येक खेळाडूचं आपण जर पाहिलं तर हावभाव टिपण्याचा प्रयत्न केला गेला. जिकडे आपण सातत्यानं IPL मध्ये अशा पद्धतीचा कॅमेरा वर्क पाहतो ना, तो आज प्रो लिंकनं या रायगडामध्ये करून दाखवलाय. PNP चषक ही जी काही स्पर्धा आहे ना, त्या स्पर्धेला जो प्रेक्षकांचा पूर्णपणे जो प्रतिसाद मिळालाय ना, प्रचंड प्रतिसाद, तो प्रो लिंक वरती आपल्याला पाहायला मिळाला. यस, निश्चित ह्या YouTube वाहिनीवरती आपण जो काही आनंद घेतोय या संपूर्ण स्पर्धेचा, तर या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला हरकत नाहीये. येस, नो बॉल, नो बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. हा सायरन आहे नो बॉलचा, इकडे कळवलं जात आहे. अगदी चुकीचा चेंडू. बॉल तर मात्र चांगल्या दर्जाचा तळला होता, पण बॉलिंग करत असताना ज्याच वेळेला आपण जर पाहिलं तर जास्तीचा पाय पुढे गेला. ओव्हर स्टेपचा नो बॉल. उघडा डोळे बघा नीट, बॉल फ्री हिट. स्पर्धा सुपर डुपर हिट. त्याही पलीकडचे खेळाडू सुपर डुपर हिट मैदानावरती दाखल झालेत. महत्वाची मॅच आहे. यस, इकडे मात्र आपण पाहिलं तर मृत चेंडू डेड बॉलची घोषणा झाली आहे. पुन्हा नव्यानं आपण जर पाहिलं ना तर सुजय मागे येतील. पुन्हा नव्यानं मैदानाच्या आतमध्ये काहीतरी नवीन घेऊन येतील, या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे पाहतोय. फ्री हिटचा बॉल आहे. हर्षद टावरीला सांगण्याची नवीन काही गोष्ट नाहीये फ्री हिटच्या बॉलवरती कशी बॅटिंग करायची. समोरचाच बॉल, या वेळेला ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर. फ्री हिटच्या बॉलवरती 6. घे या जगात, आणि जो कोणी आम्हाला नडला तो डायरेक्ट दिसतो ढगात. आज ढगातच मारतोय हर्षद टावरी. या मैदानाची खेळपट्टीवरतीची खेळी त्याची प्रभावितच करणारी राहिली आहे. पुढचाच बॉल, आता फुल टॉस, फ्लॅट अँड फ्युरियस. सेकंड इन अ रो. शिवरायांच्या तलवारी सारखं वार. चेंडू सीमा पार.
दिन लंबोदर तो गणपती, नथ मस्तक तया चरणी, ज्यानं केली स्वराज्याची निर्मिती, देव माझा एक लाचतो, राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. पुढचाच बॉल. सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं होतं. बॉलवरती फिंगर रोल केले, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती सुजय करताना पाहायला मिळतात. हर्षद टावरी आपण पाहतोय, चांगल्या दर्जाचा संघर्ष त्यांचाही चालू आहे. आता सुजयला कमबॅक आणायचा आहे, सुजयला धावा तर थांबवायच्यात, आणि ज्या गोष्टीसाठी किंबहुना मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो विश्वास दाखवलाय ना, त्या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी इम्पॉर्टंट आहे. पुढचाच बॉल. यावेळेला फ्लिक करायचं होतं, दिशा द्यायची होती, स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे, आणि त्याच वेळेला फिल्डिंग चांगली झाली, बॉलची फेक चांगली झाली, धाव तास दरम्यान एक मिळाली, आणि पाहता पाहता पहिल्या षटकाची सांगताच झाली, आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 16 धावा या स्कोरकार्डवरती लागल्या जातात. आपण पाहतोय यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल सुपर 12ची. ते कॅप्टन आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. ही जी मॅच चालू आहे त्या मॅचचे कॅप्टन आपल्याला स्क्रीनवरती आपण पाहतोय. एक महत्वाची लढत जशी सुपर 12ची चालू झाली आहे, हे संपूर्ण स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्क्रीन. मी प्रोलिंगचं कौतुक करेल, ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना सातत्यानं आपण IPL मध्ये पाहिल्या, वर्ल्ड कपमध्ये पाहिल्या, मग ISPL मध्ये पाहिल्या, पण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या रायगडामध्ये सुद्धा या अलिबाग तालुक्यावर सुद्धा आपण पाहतोय. हे महत्वाचं आहे, आणि मग आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला काही हरकतच नाहीये. हे मुख्य व्यासपीठ ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतंय, सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय प्रो लिंकनं. ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मग आमचे मान्यवर असतील, त्याचबरोबर आमचे प्रेक्षक वर्ग असतील, मैदानाच्या आतमधले खेळाडू असतील, त्यांचे सगळे काही जे काही आहेत ना ते हावभाव टिपण्याचं काम हे प्रो लिंकनं केलं आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. परेश यांच्यावरती विश्वास दाखवला जाते. परेश गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. नवगाव गावाला बिलॉंग करतात, आता बॉलिंगसाठी दाखल झालेत. अगदी आपण जर पाहिलं तर हशिवरे गावचे आहेत, आणि निश्चितपणे या महत्वाच्या क्षणी त्यांना गोलंदाजी करायची आहे. विश्वास दाखवलाय या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक आणतील या दृष्टिकोनातून आपण पाहतोय. समोरचा बॉल हर्षद टावरी त्याच्या स्लॉट मध्ये त्यानं पार्क केलं, पार्किंग प्लॉट मध्ये. या पहिल्या डावातील त्याच्या बॅटमधून आलेला 30 हर्षद टावरी प्रभावित करून सोडतात या नॉकआउटच्या मॅचेस मध्ये. षटकातील पुढचाच बॉल 22 धावा स्कोरकार्ड वरती. परेशचं स्वागत केलं. आपल्या अनोख्या स्वॅग मध्ये हर्षदच्या बॅटिंगला आता नजरच लागली की काय. तो खेळत होता, तो लढत होता, तो भिडत होता, पण त्याच वेळेला परेशनं पलटवार करून दिलाय. पहिली विकेट या मॅचची, गोल्डन विकेट. हर्षद टावरी बाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन धर्तीमध्ये राहतो, आणि होय महाराष्ट्राची शान रायगड किल्ला आहे, हे विसरून चालणार नाही. मग इकडे मैदानाच्या आतमध्ये जसे गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं ना, परेश आले, त्यांनी सांगितलंय मीही रायगडाचा खेळाडू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण घेऊन मीही मैदानावरती उतरलोय. लढणं भिडणं नडणं हे आमच्याही रक्तात आहे, मागे फिरणं नाही. होय षटकार आला, त्याचा पलटवार मैदानाच्या आतमध्ये, विकेटही आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश घाणेकर, टीमचे कॅप्टन. बॅकफुटला गेले, बॅटला ब्रश केलाय,
आपण म्हणतो ना, तुम्ही एक विकेट घ्या दुसरी आपोआप मिळेल. होय, तेच घडले मैदानावरती. याआधी हर्षद बाद झाले आणि आता उमेश सुद्धा बाद. व्यासपीठावरती मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत. मावळा प्रतिष्ठान गेली 16 वर्ष आपण पाहतोय गडकिल्ल्यांचं संवर्धन असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं केलेले विविधांगी उपक्रम असतील, कोविडच्या काळामध्ये केलेले त्यांनी खऱ्या अर्थानं आरोग्यदायी उपक्रम असतील, या सगळ्यासाठी मावळा प्रतिष्ठानचं कार्य हे आपणा सर्वांसाठी खऱ्या अर्थानं भूषणावं आहे. मावळा प्रतिष्ठान हे नाव किंबहुना ज्याला म्हणतो ना की आपण की एक वाक्य आहे की उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे, या पद्धतीने छत्रपती शिवाजींची विचारसरणी कशा पद्धतीने असावी त्याप्रमाणे ही या विचारसरणीला अनुसरून असणारे मावळे कसे असावे आणि आधुनिक काळात ते कसे असले पाहिजे हे कार्य करण्याचा एक छोटासा प्रयत्न मावळा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येतो. पण त्या छोट्याशा प्रयत्नातून मोठं कार्य त्यांच्या वतीने जे होतोय त्याचा सन्मान आज व्यासपीठावरती होईल. या मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आकाशजी राणे, आदित्य नाईक, निखिलजी चव्हाण आणि इंद्रनीलजी या ठिकाणी उपस्थित आहेत. चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण मावळा प्रतिष्ठानच्या या सर्व पदाधिकारी मंडळींचं आपण सन्मान करायचा आहे आणि किंबहुना आज मावळा प्रतिष्ठान जे जे काही काम करते त्याच्यामागे विविधांगी उपक्रमातून एक वेगळी ताकद निर्माण करण्यासाठी आपण या सर्वांना शुभेच्छा सुद्धा द्यायच्या आहेत. कारण आपण नेहमी म्हणतो की इतिहासातून बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या असतात, त्याचा अभ्यास करायचा असतो, पण त्याचं आचरण सुद्धा करायचं असतं आणि ती कामगिरी गेल्या काही वर्षामध्ये मावळा प्रतिष्ठान छान पद्धतीने पार पाडतंय. गड संवर्धनाची मोहीम त्याने सुरू केली आणि किंबहुना आज या संपूर्ण महाराष्ट्रभर रायगड जिल्ह्यात विशेषतः ज्या प्रकारचं गडकिल्ल्या संवर्धनाचं कार्य मावळा प्रतिष्ठान करतंय ते नक्कीच उल्लेखनीय आहे. त्याच्या समवेत ते तेथेच थांबत नाही आहेत. समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम सुद्धा मावळा प्रतिष्ठान करतंय. त्याच्यामुळे ही सर्व तरुण मंडळी आज एकत्र येत आहेत. त्यांना शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षात वळूया. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 धावा इकडे येताना पाहायला मिळतील. चौकार मैदानावरती आलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलकावरती 27 धावा. कॉन्फिडन्स बरा होता बॅटिंग करत असताना. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सुरेश शेडगे याला मात्र खेळायचं आहे. ठीक ताई, एक सन्मान अजूनही घ्या. एक आपल्याकडे चिमुरडी मुलगी आलेली आहे, स्वाहा निलेशजी कदम, आणि लखनौ येथे झालेल्या आर्चरी कॉम्पिटिशनमध्ये जिने गोल्ड मेडल मिळवलं तिचा या ठिकाणी आपण व्यासपीठावरती सन्मान करायचा आहे. तिचे आईवडील सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये स्वाहाचा सन्मान व्यासपीठावरती होतोय. स्वाहाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया आणि पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये जिथे सामना सुरू आहे. 2 षटकांचा खेळ मात्र तिकडे संपताना पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर मैदानावरती सूरज शेडगे खेळताना पाहायला मिळतील. यस, PNP बॉल मैदानाच्या आतमध्ये टेप बॉल तिकडे वापरताना आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅचमध्ये अगदी PNP बॉल कशा पद्धतीचा आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल आणि कोणता गोलंदाज इकडे वापरला जाईल. कारण की साखळी पद्धतीच्या मॅचेस खेळत असताना लीग फॉर्मॅटमध्ये ज्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला त्यानं चांगल्या दर्जाचं कामकाज इकडे मैदानावरती केलं असेल, किंबहुना तो गोलंदाज वापरला जाईल किंवा मग एखादा नवीन गोलंदाज इकडे ऑन स्क्रीन आपण पाहतोय. PNP बॉल ओव्हर मैदानाच्या आतमध्ये फेकली जाईल. हे ॲनिमेशन फक्त आणि फक्त प्रोलिंक वरती तुम्हाला बघायला मिळेल. मग सबस्क्राईब करायला काही हरकत नाही आहे. पहा, सबस्क्राईब करायला तुम्हाला कोणतेही मूल्य विकत इकडे द्यावं लागणार नाही आहे. कारण की जर तुम्ही एक सबस्क्राईब करता तर आपल्या जे काही जे टीम आहे ते चांगल्या दर्जाचं काम करते, त्यांचंही मनोबल वाढेल आणि काम करायला त्यांना मजा येते, यात ते मात्र शंका नाही. आणि आपला सपोर्ट हा खूप सारा इम्पॉर्टंट आहे. अशा स्वरूपाच्या वाहिनी खूप कमी प्रमाणामध्ये असतात आणि त्यातीलच एक वाहिनी प्रो लिंक वाहिनी पाहायला मिळते. पुढचाच बॉल टेप बॉलसाठी आपण पाहतो. नवीन गोलंदाज हितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. ऑन साईडला खेळला गेलेला फटका
तिकडे क्षेत्ररक्षक डीपमधून वेगाने त्यांना पाहायला मिळतील. एक धाव निश्चितपणे स्कोरकार्डवरती मिळते. आता एकेरी धावीच्या साह्यानं टीमची धावसंख्या 28 धावा स्कोरकार्डवरती लागतात. एका बाजूला सूरज, त्यांच्या साथीला आपण पाहिलं तर शाहिद मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. हे एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना कशा दर्जाचा खेळ करेल. PNP बॉल, टेप बॉलची ओव्हर मैदानावरती चालू आहे आणि आताच वेळेला गोलंदाजीसाठी हितेश हा दुसरा बॉल. स्टफल झाले होते. पहिलंच मन बनवलं होतं, पहिला मनसुबा झाला होता. जर बॅटिंग करायची आहे तर स्टफल व्हायचं. स्टफल झाल्यानंतर फक्त बॉलला दिशा द्यायची आहे. पण बॉलरही थोडेसे आपण जर पाहिलं तर त्या बॅटरला फॉलो करत असताना थोडं बाहेरच्या दिशेला चेंडू घेताना पाहायला मिळाले. पण त्याच वेळेला जास्तीचं वळण मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाल्यानंतर अवंतर स्वरूपाची धाव स्कोरकार्डवरती येताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलची घोषणा मैदानावरती झाली आहे. अवंतर स्वरूपाची धाव मिळते आणि अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली ना तर तब्बल 29 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 29 धावा स्कोरकार्डवरती लागला. 2 फलंदाज बाद झालेत. खेळीला सावरण्याचं काम आता सूरज आणि शाहिदला करावंच लागेल. कारण की जे आशेचं किरण होतं, विश्वासाचं ओझं ज्या खेळाडूच्या खांद्यावरती होतं, तो हर्षद टावरी अगदी 3 षटकाराच्या बॅटमधून आले आणि तो बाद झाला. तदनंतर एक मोठ्या विश्वासाचं ओझं पुन्हा उमेश गाणेकरच्या खांद्यावरती ठेवलं गेलं. पण जसं तो मैदानाच्या आतमध्ये गेला तो मात्र डायमंड डकचा शिकार झाला. 0 या आकड्यावरती तोही मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिला. पण त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं नवीन खेळाडू जसं शाहिद आणि त्याच्या साथीला सूरज खेळतोय, त्यांनी या दोघांनी लक्ष वेधून घेतलं. हे ड्रोन व्ह्यू, हे सुंदर आणि लाभक मैदान आपण पाहतोय आझाद मैदानावरती ही स्पर्धा. यस, रिव्ह्यूची मागणी, तिसऱ्या पंचांची मागणी झाली. इकडे चेक केलं जाईल हा बॉल वाईड आहे की नाही. या सगळ्या गोष्टी मात्र इकडे हेरल्या जातील. प्रोलिंक या वाहिनीची आपण पुन्हा एकदा मदत घेऊया, जिथे आमच्या पंचांच्या माध्यमातून कळलंय. कारण की पहा, नॉकआउटच्या मॅचेस आहेत. नॉकआउटच्या मॅचेस असल्यानंतर कोणत्याही खेळाडूवरती, कोणत्याही टीमवरती अन्याय झाला नाही पाहिजे. जे काही निर्णय आहेत, मग आपल्याकडे 14 कॅमेरे आहेत, त्यांच्या सहाय्यानं आपण मदत घेऊन या सगळ्या गोष्टी हेरत असताना निर्णय मात्र एकंदरीत देऊया. कारण की मग एक धाव ही किती महत्वाची आहे. एक धाव, एक मिनिट, त्या निश्चितपणे ज्यांना या गोष्टीचा अनुभव आला त्यांना जाणीव आहे की एक मिनिट किती इम्पॉर्टंट आहे. हे 2 बॅटर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतील. दोघांनाही खेळायचं आहे आणि दोघांनाही या मॅचमध्ये धावा बनवायच्यात. सगळे प्रेक्षक वर्ग आपण पाहतो, सगळ्यांचंच हार्दिक स्वागत आहे या PNP चषकामध्ये. एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. सातत्यानं एकच चर्चा होत होती की मग आपण यूट्यूब वाहिनीवरती सुप्रीमो चषक पाहतो, यूट्यूब वाहिनीवरती आपण रतनबुवा चषक पाहतो, मग त्या पलीकडे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतो, मग तिकडे आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी पाहतो. पण रायगडामध्ये आता आम्ही आवर्जून सांगू शकतो आम्ही PNP चषक खेळतो आणि ती स्पर्धा या विभागामध्ये नाहीतर जिल्ह्यामध्ये मानाची स्पर्धा, अगदी अग्रनामांकित स्पर्धा म्हणून आम्ही ती खेळतो. निश्चितपणे प्रत्येक खेळाडू सांगतील, काही प्रेक्षक वर्ग सांगतील आम्ही PNP चषक पाहतो आणि ती स्पर्धा मानाची आहे. काही आमचे मान्यवर जिकडे आपण पाहिलं तर आमच्या चिवताईंना भेटण्यासाठी येतील तेही सांगतील आम्ही PNP चषकामध्ये गेलो होतो, ती स्पर्धा मानाची आहे. आणि निश्चितपणे आमचे समालोचक सुद्धा गर्वानं सांगतील आम्ही PNP चषकामध्ये समालोचन करून आलोय. कारण की महत्वाचा आहे हा पॅच, हा स्टॅम्प या रायगड जिल्ह्याचा. आणि म्हणूनच का होईना डिसिजन पेंडिंग आहे, निर्णयाची वाट आपण तिकडे पाहतोय. निश्चितपणे आपण या स्पर्धेबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. अगदी या स्पर्धेसाठी शब्दही अपुरे पडतील. कारण की सगळ्यांनाच मोठा सरप्राईज एक 4 व्हीलर राहिली आहे. याआधी सगळेच आपण 2 व्हीलरकडे पाहत होतो, पण 4 व्हीलर सुद्धा समोर आल्यानंतर प्रत्येक खेळाडूची जद्दोजहद वाढली आहे. प्रत्येकाचा खेळ थोडा यस मैदानावरती काय घडलाय. तिसऱ्या पंचांचा कॉल आलाय, इट्स व्हाईट बॉल. जो पंचांनी निर्णय दिला होता तोच मात्र इकडे आपण पाहिलं तर शेवटपर्यंत कायम राहिला. पंचही मात्र चांगल्या दर्जाचं काम इकडे करताना पाहायला मिळतात. आज मुंबईवरूनचा प्रवास इथपर्यंत कोणत्या गोष्टीसाठी केलाय आमच्या पंचांनी दाखवून दिले. व्हाईट बॉलची घोषणा मैदानावरती झाली आहे. अवंतर स्वरूपाचा बॉल मैदानात छातमध्ये पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो व्हाईट बॉलच्या साह्याने 29 धावा. षटकातील पुढचा बॉल हितेश. टेप बॉलचा बॉल, टप्पा पडलाय, बाहेर निघालाय, हात बरबन, स्विंग अँड मिस. डॉट बॉलची घोषणा. यस, हे महत्वाचं आहे. टेप बॉलचं हेच वैशिष्ट्य राहिलंय, कधी बॅटवरती येईल, कधी बॅट पासून दूर जाईल ना, याचा काही नेमच नाहीये. बॉलरची लाईन आणि लेन, त्याच वेळेला बॉलची दिशा आज टीमची तुमच्या दशा ठरवणार आहे. याही वेळेला स्टफलून खेळण्याचा प्रयत्न, बॅट फिरवण्याचा प्रयत्न होतोय. जसा जसा डॉट बॉल येतोय ना तसा मात्र गॅलरी नंबर 4 मधून आवाज होतोय. म्हणजे तिकडे बॉलिंग करणाऱ्या टीमचे समर्थक जास्तीचे बसलेले पाहायला मिळतील. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय. अशा दर्जाचा खेळ राहिला तर जास्तीत जास्त 60 धावा बघायला मिळतील. आणि मग
या 60 धावा या मॅच मध्ये पोषक राहतील का? हा ट्रॅकर बॉल चबराक तर लगावली, फटका फसलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कोणती चूक नाहीये, टिपलाय झेल, बॅटर सूरजचा संपलाय खेळ. इथे एक मोठा धक्का, तिसऱ्या विकेटचं पतंग, तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. रायगडाची शान PNP चषक, शेका पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक. आपण पाहिलं ना, एकंदरीत एकाच वेळेला आपण म्हणतो एखादा पत्त्याचा बंगला वर 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 ती आपण उचलत उचलत घेऊन जावा, मग तेव्हा आनंद खूप सारा मिळतो. पण मी म्हणेन एखाद वेळेला आपण जर पाहिलं तर थर्ड टायफून संघाची एक अशी जोरदार हवा यावी आणि पत्त्याचा बंगला लडखडत लडखडत खाली पडावा ना, तोच पराक्रम मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे जसे हर्षद टावरी बॅटिंग करत होते, त्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या, जणू काही बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये एक वेगळ्याच उंचीवरती नांदगाव आपण जर पाहिलं तर जाताना पाहायला मिळत होते. पण त्याच वेळेला ही मोठी हवेची झुळूक येताना पाहायला मिळते आणि संघ लडखडत लडखडत खाली येताना पाहायला मिळत आहे. 3 फलंदाज बाद झाले, 29 धावा स्कोरकार्ड वरती स्थिरावलेल्या पाहायला मिळतील आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये एक आपण जर पाहिलं तर निर्णायक खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहे. नावे गावाला तो बिलॉंग करतो. सातत्यानं डावकुऱ्या हाताचा सर्वाधिक घातकी फलंदाज, यंग टॅलेंटेड खेळाडूंमध्ये आवर्जून ज्याची रोहा तालुक्यामध्ये वर्णी लागली जाते. रोहा तालुका प्रीमियर लीग खेळत असताना ॲज अ बेस्ट बॅटरचा किताब ज्यानं नावावरती केला, कर्णधार पदाखाली फायनल जिंकली, तो स्वराज देवळे आलाय. बाहेरचा बॉल त्याच्यासोबत चिडचिडी करण्याचा प्रयत्न केला, फक्त दिशा दिली आहे. जसा बॉल आला त्याला मेरिट वरती खेळला गेला. सिंगलसाठी एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. हे प्रेक्षक वर्ग आपल्या स्क्रीनवरती आनंद घेताना पाहायला मिळतात. गॅलरी नंबर आपण जर पाहिलं तर 4 मध्ये बसलेत. सगळेच मात्र समर्थक आलेत. प्रत्येक खेळाडूचं समर्थक वेगवेगळं आहे, प्रत्येक संघाचा समर्थक वेगळा आहे. प्रत्येकाला आपला गाव आपला खेळाडू जिंकलेलाच बघायचा आहे. बॅटची कडा, फटका तर तिकडे फसला होता, पण क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉलचा पाठलाग करतील. पाहता पाहता चेंडून बाजीच मारलीये, बॉल चाललाय फाईन लेग, सीमा पार, PNP चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. PNP चषक, ही रायगडाची शान PNP चषक, शेका पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक. अप्रतिम दर्जाची बॅटिंग होती. अगदी ज्या वेळेला आपण जर पाहिलं स्टफल झाले होते, हाफ ट्रॅकर बॉल बनवून पुल करण्याचा प्रयत्न झाला, पण बॅटच्या टोला लागल्यानंतर आपण पाहतो ॲक्शन रिप्ले, ज्या वेळेला बॅटच्या टोला लागला त्यानंतर बॉल थोडा फिरवण्यात आला आणि त्याच वेळेला फाईन लेगच्या दिशेला आउटफील्ड फास्ट, मैदान खूप छान आहे आणि त्याच वेळेला मातीची विकेट. हेच खरं क्रिकेट. तिकडे तुम्हाला जद्दोजहद करावी लागते. जर बॉलरच्या अगेन्स्ट फटके खेळायचे आहेत ना, तर मेहनत करावी लागते. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर बॅटरला थांबवायचं आहे, तर बॉलरलाही खूप सारी मेहनत करावी लागते. हे आमचे मान्यवर व्यासपीठावरती पाहतोय, मॅचचा आनंद घेतात सगळेच जण. मात्र आपण पाहतोय इकडे उपस्थित झालेत, सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण म्हणतो ना, स्वागत करूया सगळ्या जणांचे, जमलेल्या आमच्या सगळ्याच मान्यवरांचे, ज्यांच्या येण्यानं या PNP चषकाला वेगळीच ऊर्जा मिळाली आहे आणि त्यांच्या येण्यानं आपण जर पाहिलं तर हे व्यासपीठच खुलून गेलंय. महत्वाची मॅच चालू आहे. सुपर 12चा सामना मैदानाच्या आतमध्ये, 4थ्या षटकाला इकडे सुरुवात. प्रणय पाटील गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून देण्याचा निर्णय योग्य निर्णय राहिला स्वराज देवळेचा. त्याच वेळेला तिकडे मात्र एक अवंतर स्वरूपाची धाव स्कोरकार्डवरती प्लस होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती. आता धावा येणं गरजेचं आहे, कारण की जर तुम्हाला तुमच्या धावगतीचा पाया मजबूत करायचा ना, तर बॅटिंग चांगलीच खेळावी लागेल. बॅट फिरवली आहे, बॉल पुन्हा बाहेर चाललाय. तिकडे मात्र अजून एक मात्र आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. काय घडतंय, हा दबाव आहे पहा, हे महत्वाचं आहे. कारण की ज्या वेळेला गोलंदाजी करतात ना प्रणय, त्यांनी मात्र या व्हाईट बॉलवरती रिव्ह्यू घ्यायचा की नाही, त्यासाठी मागणी पहिले किपरला केली. पहा, हे महत्वाचं आहे. यस, रिव्ह्यूची मागणी केली जाते. या निर्णयावरती आक्षेप घेतला प्रणय अँड कंपनी. निर्णय इकडे मात्र आपला प्रोलिंग स्पोर्ट्स या वाहिनीवरती निश्चित पाहायला मिळेल. पण आपण म्हणत होतो की प्रणय ज्या वेळेला त्यांना बॉल फेकला, स्वतःवरती विश्वास त्याचा होताच, पण त्याच वेळेला एक रिव्ह्यू घ्यायचा आहे. एकच रिव्ह्यू आपल्याकडे अवेलेबल आहे, मग तो सक्सेस होईल की नाही, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण त्याच वेळेला
कीपरचा सुद्धा विचार तिकडे मात्र घेण्यात आला आणि शेवटच्या क्षणी निर्णय घेतला की रिव्ह्यूची मागणी करूया. यदा कदाचित हा बॉल आतमध्ये आहे, यदा कदाचित बॅटर स्टफल झालेत, या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करत असताना रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सगळेच आमचे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. एक अव्वल दर्जाची नेत्रदीपक अशी स्पर्धा, सगळ्यांनीच मात्र या स्पर्धेला खूप सारं प्रेम दिलंय. सन्माननीय चित्रलेखाताई आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत. मी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेटला एक मोठा प्लॅटफॉर्म, किंबहुना 3 तालुक्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म आणि 3 तालुक्यांना एक मोठं स्वप्न बघण्यासाठी भाग पाडणारी एकमेव स्पर्धा म्हणजे PNP चषक. सगळ्यांचं स्वप्न होतं. मी म्हणेन काही खेळाडूंचं स्वप्न मर्यादित नाही राहिलंय, काही समालोचकांचंही स्वप्न आहे, काही पंचांचंही स्वप्न राहिलं, काही आपण जर पाहिलं तर स्कोरर असेल, काही यूट्यूब वाहिनी असेल, सगळ्यांचं स्वप्न आहे या PNP चषकाचा एक भाग आम्हालाही व्हायचा आहे. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर काहींचं स्वप्न पूर्ण होतंय, काहींचं स्वप्न अपुरं राहत आहे, पण निश्चितपणे सगळ्याच स्वप्नांची पूर्तता नक्की होईल. काही रोहा तालुक्यातून, काही मुरुड तालुक्यातून प्रत्येक जण आपण जर पाहिलं तर इकडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जर पाहिलं तर उपस्थित राहताना तर आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतात. काहींना मॅचेस बघायचे असतात, काहींना आपल्या गावच्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी तिकडे यायचं आहे. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल राहिला मैदानाच्या आतमध्ये. योग्य बॉल या खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. पहा, हा आत्मविश्वास आहे, हा टीम वर्क आहे. तुम्ही आम्ही सातत्यानं म्हणतो ना की क्रिकेट हा खेळ एकट्या दुकट्यावरती खेळला जात नाही, क्रिकेट हा सांघिक खेळ. किंबहुना जर हा प्रणयने एकट्याने घेतला असता तर वेगळं काही चित्र पाहायला मिळालं असतं. जर त्याने डबल माइंडेड झाला असता, निर्णय रिव्ह्यूची मागणी केली नसती. पण कीपरचा आपण जर पाहिजे तर कौतुक करावं लागेल. कीपरनं सुद्धा सांगितलंय की रिव्ह्यू घेऊया. इकडे यदा कदाचित बॅटर स्टफल झालेत आणि होय, रिव्ह्यू सक्सेसफुल सुद्धा राहिलाय. योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळायचा, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. वा, काय फिल्डिंग केली आहे, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या क्षणी स्वतःला स्ट्रेच केलंय, बॉलला आतमध्ये आणलंय. नक्की तिकडे काय घडलंय? होय, बॉलला आतमध्येच आणलं गेलंय. धावांचा वेग थांबवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे पहा, योगेश लोटणकर होते. अगदी कोलाड विभागातून येत असताना एक छोटंसं पोस्टाची वाडी गाव आणि त्या गावातून आपण जर पाहिलं तर योगेश लोटणकर इकडे दाखल झाले आणि काय त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. ऍक्शन रिप्ले पहा. कॅच तर पकडलीच होती, शेवटच्या क्षणी जसा बॅलन्स गेला तर धावा आतमध्ये थांबवायच्या हा निर्धार त्यांनी पक्का केला. बॅकफुटला जात असताना खेळायचं आहे. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर शॉर्ट पॉईंटच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळाला. त्याच दरम्यान एक चिकी सिंगल स्कोर कार्डवरती प्लस होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 38 धावा. काय फिल्डिंग केली तिकडे योगेश लोटणकर यांनी. कारण की जर षटकार आला असता तर बॅटरचा आत्मविश्वास दुणावला असता आणि धावाही खूप साऱ्या वाढल्या असता. पुढचा बॉल फटका खेळला. याही वेळेला हवेत आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक आहे तिकडे मिड विकेटला. वा, फिल्डिंग तिकडे चांगलीच केली आहे. एकदा क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या तर झालाच पाहिजे. काय क्षेत्ररक्षण चालू आहे आज मात्र आपण जर पाहिलं ना तर मैदानावरती प्रभावितच करून सोडलंय. मग तिकडे योगेश लोटणकर असेल किंवा मग तिकडे हितेश आहेत. वा, हितेश आणि तिकडे योगेश या दोघांनी मात्र आपण जर पाहिलं तर सीमारेषेच्या जवळ यदा कदाचित एक भिंत म्हणून ते उभे राहिलेत. बॉल कसाही कुठूनही येऊ आम्ही आतमध्येच पाठवणार. पहा, ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. स्वतःला स्ट्रेच केला, किती अगदी उंच उडी घेतली आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर अव्वल दर्जाची फिल्डिंग. कौतुक करीन हितेशचं सुद्धा. 2 लगातारचे 2 चेंडू, दोन्ही चेंडूवरती यदा कदाचित सिक्सरच पाहायला मिळाले असते, पण दोन्ही चेंडूवरती 4-4 धावा सेव्ह केला. म्हणजे किंबहुना 8 धावा तिकडे सेव्ह झाल्या. पहा, हे प्रेक्षक वर्ग चिमुकले आहेत, तेही आपण जर पाहिलं तर आपला रायगडाचं भवितव्य आहे. यदा कदाचित तेही मैदानावरती येणाऱ्या कालावधीमध्ये खेळतील आणि म्हणूनच का होईना त्यांनाही जवळून क्रिकेट पाहायचं आहे. बॅट फिरवली आहे, ब्लाइंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. इकडे मात्र हवेशी संबंध जुळवताना बॅटर पाहायला मिळाले. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. प्रणय कमबॅक करतात. धावा त्यांनी थांबवून ठेवल्या. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. समोरचा बॉल बॅटची कडा घेतली आहे. फॉलो थ्रो मध्ये फील्ड. अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायचीच होती, पण त्याच वेळेला त्याहून अव्वल दर्जाची गोलंदाजी प्रणयने करून दाखवली आहे. पाहता पाहता चौथ्या षटकाचा खेळ संपलाय आणि 10.00च्या सरासरीनं बॅटिंग होत असताना तब्बल 40 धावा. पहा, या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा बनवणारे खेळाडू सुद्धा स्क्रीनवरती पाहायला मिळाले. म्हणजे सगळ्याच गोष्टी या हेराव्या लागतील, सगळ्या गोष्टी पाहाव्याच लागतील का
तर या स्पर्धेमध्ये आणि हर्षद एक गोष्ट आपण पाहतो ना की या स्पर्धेमध्ये जसं आता ते स्टॅट्स पाहिले ना आपण की सर्वाधिक धावा बनवणाऱ्या सर्वाधिक धावा जो बनवणार आहे त्या फलंदाजास आपण या ठिकाणी ऑरेंज कॅप देणार आहोत. तो स्पर्धेमध्ये तीच कॅप घालून खेळणार आहे आणि त्याच्यानंतर सर्वाधिक विकेट जो घेईल त्याच्यासाठी आपण पर्पल कॅप देणार आहोत. सुपर 12 पासून आपण आता हा फॉर्म्युला या ठिकाणी खेळाडूंसाठी आहे. या स्पर्धेमध्ये आता सर्वाधिक धावांमध्ये नाव आहे हर्षद टावरीचंच नाव आलेलं आहे. त्याच्यामुळे हर्षद टावरीला आपण या मॅचमध्ये आता ऑरेंज कॅप घालूनच खेळताना पाहणार आहोत. हे महत्वाचं आहे. अगदी आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा खेळ हर्षद टावरीने केलाय. मग त्यानं प्रभावित करून सोडलं. या स्पर्धेमध्ये अर्धशतक सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. 3 विकेट आल्यानंतर 40 धावा ऑन स्क्रीन आपण पाहतोय. 10ची सरासरी राखली तर 50 होतील. 50 झाल्या तर एक फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पण यदा कदाचित अपेक्षा बॅटिंग करत असताना निश्चितपणे मोठ्या फटक्यांच्या असेल. कारण की शेवटच्या षटकामध्ये 10 त्या पलीकडे 15 त्याच्याहून जास्त 20 आल्या तर एक मोठी धावसंख्या इकडे उभारण्यात येईल. पण त्या धावा थांबवण्यासाठी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय हितेश पाटील बॉलिंगसाठी समोर स्वराज देवळे. टप्पा पडलाय, बॉल बाहेर चाललाय. होय, इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अवंतर स्वरूपाची धाव मिळेल. शेवटच्या षटकाला वाईडनं सुरुवात झाली आहे. टीमची धावसंख्या 1 पुढे सरकतीये आणि संघाचं धावफलक हे मात्र 41 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतंय. सिंगल डबल इम्पॉर्टंट आहे. धावा खूप साऱ्या गरजेच्या आहेत आणि त्यासाठीचेच प्रयत्न मैदानावरती सातत्यानं स्वराज असेल किंवा त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर शाहिद खेळतात. ही जोडी इम्पॉर्टंट राहिली आहे. दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत. दोन्हीकडे ताकद खूप आहे. नॅचरल पॉवर. स्विच हिटचा फटका खेळायचा. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतील. यस, सुंदर कॅच मैदानाच्या आतमध्ये. वेल जज. एक महत्वपूर्ण खेळाडू स्वराज देवळे मैदानाच्या बाहेर. ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. आपण पाहिलं ना तर नांदगाव निंजार्स या टीमला आता एक माइंडसेट करावा लागेल. किंबहुना खेळ क्रिकेटचा असो किंवा मग तो आयुष्याचा जेव्हा जेव्हा कठीण परिस्थितीमध्ये आपण सापडतो ना तिथून बाहेर काढायचा असेल तर संयम बाळगावा लागतो. आणि संयम बाळगत असताना त्या कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला अगदी त्या सामर्थ्याचं त्याच वेळेला तेवढ्या जिद्दीचं आणि कणखर बनवावं लागतो. आता तेच करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण की सुरुवात चांगलीच झाली होती. ज्यावेळेला सुरुवात हर्षद टावरीनं केली त्यावेळेला असं वाटायला लागलं होतं यदा कदाचित 60 किंबहुना 70 धावा बघायला मिळतील की काय. पण त्याच वेळेला धावांचा वेग थांबला आणि एकामागोमाग एक फलंदाज बाद झाले. हा 4था धक्का राहिला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज धारवे दाखल होताना पाहायला मिळतील. राज धारवे गाव त्याच सर्वे आणि तो आलाय. त्यानं आल्याची जाणीव मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली आहे. ऑन साइडला षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणा. थँक्यू. पहा, युव्ही स्पोर्ट्स या संघाचं प्रतिनिधित्व बऱ्याचशा कालावधीमध्ये या खेळाडूने केलंय आणि तो आला काय त्याचा फटका त्यानं पेश केलाय. सर्वेगाव म्हटला की सातत्यानं आम्ही निखिल दारवे म्हणतो, पण कोण म्हणतंय मैदानाच्या आतमध्ये येत असताना राज दारवे सुद्धा सांगतोय मीही राज्य गाजवणार, माझ्याकडे ताकद आहे. फटका फसला, मिस्ट्रोक, बॅटची कडा घेतलीये. मोठा फटका मारण्याचा मोहच आवरला नाही आणि पकडले गेले. एक षटकार खेळला जरूर पण त्याचा प्रत्युत्तर हितेशनं सुद्धा दाखवलंय. विकेट मिळेल. अप्रतिम दर्जाचा फलंदाज राज मैदानाच्या बाहेर. ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिली तर पूर्णपणे 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे आता बॅटिंग करत असताना ज्या वेळेला स्लॉग ओव्हर चालू आहे सातत्यानं मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो ना की हाणामारीचे षटक किंबहुना शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा या शेवटपर्यंत लढण्यासाठी मदत करतात आणि मग त्या धावा येणं गरजेचं आहे. त्यासाठीच राज आला, त्यानं षटकार ठोकला. मग यदा कदाचित आता जसं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर
विकास खेडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्याकडून मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल किंवा धावा येणं गरजेचं असेल आणि त्याच धावा थांबवण्यासाठी हितेशही सज्ज झालाय. ज्या हितेशला जाणीव आहे आपण नॉकआउटची मॅच खेळतो, इथून पुढे आपल्याला संधी नाहीये. ही डुअर डाय आहे. ज्या वेळेला कबड्डीमध्ये आपण म्हणतो ना की एखाद वेळेला बाद झालो तर पुढची डुअर डाय पुन्हा खेळायला मिळते, पण क्रिकेटमध्ये तसं नाहीये. तुम्ही डुअर डायच्या मॅचमध्ये तुम्ही इकडे जर पराभूत होता तर इकडून मात्र तुम्हाला स्पर्धा सोडावीच लागेल. आणि मग अशी ही एवढी मोठी स्पर्धा सोडावी कोणाला वाटतं? नाही, आम्हाला खेळायची आहे. आणि होय, त्यासाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅटची कडा तर घेतली आहे, शॉट थर्डमान. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर शॉट गली क्षेत्रामध्ये चांगल्या दर्जाचं फिल्डिंग पाहायला मिळतं आणि एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना 48 धावा धावफलकावरती उभ्यात. एकंदरीत चौथ्या क्रमांकावरती शाहिद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच वेळेला शाहिदला मात्र या खेळपट्टीवरती तळ ठोकून कोणत्या गोष्टीसाठी उभं थांबलोय ना याची जाणीव करून दाखवावी लागेल. किंबहुना टीमसाठी महत्वाच्या क्षणी धावा बनवाव्या लागतील. ज्या विश्वासानं माझ्या हातामध्ये बॅट दिली, त्या विश्वासानं या PNP चषकाची टी शर्ट मला संघ मालकाने सुपूर्द करत असताना मैदानावरती पाठवलंय, त्या विश्वासाला सार्थक ठरवून दाखवावं लागेल. फुल टॉस, होय, फटका तर खेळलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू. पहा, आता गर्वानं सांगतील बॅटिंग करत असताना शाहिद एकच मारला, पण महत्वाच्या क्षणी आणि मजबूतच मारला. होय, षटकार मारलाय मैदानाच्या आतमध्ये शाहिदनं. टीमची धावसंख्याच बदलली आहे. शेवटचा बॉल, मिनी हेलिकॉप्टर. फटका तर चांगला खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला थांबवलंय, बॉलची फेक केली आहे. धावण्याचा मोह आवरलाच नाहीये. तिकडे मात्र काय घडलं जाईल, शेवटच्या क्षणी बॅटर पोहोचलेत की नाही. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. एक धाव पूर्ण झाली आहे. धावा 54 आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला, जर 2 धावा असतील तर 56 होतील, 1 असेल तर 55 होईल. पण चांगली धावसंख्या तर या मॅच मध्ये झाली आहे. म्हणजे नॉकआउटच्या मॅचेस म्हटल्या की दोन्ही दिग्गज आणि मग दिग्गज एकमेकांच्या समोर आले की मॅचही प्रेक्षकांना हवी हवीशी पाहायला मिळणार, यात तीव्र मात्र शंका नाहीये. या हवी हवीच्या मॅचला सुरुवात होईल त्याआधी या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आवाज ऐकूया संदीपजी जगे सरांचा. धन्यवाद हर्षद. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी कॉल देतोय मुरुड डिफेंडर्स आणि उसरोली वंडर्स या दोन्ही संघातील कर्णधारांनी निखिल धारवे आणि आकाश तवसाळकर यांना विनंती असेल, चला लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जनार्दन नाखवा, दत्ता नाखवा आणि राजेश नाखवा यांना मुरुड डिफेंडर्स म्हणजेच अर्थातच प्रदीप स्पोर्ट्स साखर यांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. आणि उसरोली वंडर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे रिजवान फहीम आणि निशार दळवी, याचा अर्थ मुस्कान 11 मांडला, यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. आकाश तवसाळकर आणि निखिल धारवेला विनंती करतोय टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तिथे माझे सहकारी आकाश मांजरेकर उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल होईल, पण तत्पूर्वी आपण ऑरेंज कॅप देऊन सन्मान करूया. आणि अर्थातच ती ऑरेंज कॅप जाणार या वेळेला सर्वाधिक धावा ज्याने या स्पर्धेत बनवलेल्या आहेत आत्तापर्यंत, तो हर्षद टावरी. मी हर्षदला विनंती करतो की हर्षद, आपण सर्वप्रथम व्यासपीठावरती यायचं आहे आणि ही ऑरेंज कॅप घालून तुला मैदानामध्ये आता खेळावं लागेल. सो मान्यवरांच्या शुभ हस्ते तुला ही कॅप दिली जाईल. विनंती करतो सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक नृपाल शेठ पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सर ही कॅप देऊन हर्षद टावरीला गौरव करायचा. या स्पर्धेत आत्तापर्यंत 80 पेक्षा अधिक धावा हर्षद टावरीने बनवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये सुद्धा तुझ्याकडून भरपूर धावा हो, या अर्थातच आमच्या वतीने शुभेच्छा असतील. पण तत्पूर्वी ऑरेंज कॅप घालून आता हर्षद मैदानामध्ये खेळेल, त्याला आपण शुभेच्छा देऊया. पहिल्या इनिंगमध्ये त्याचा खेळ सुद्धा सुरेख झाला आणि आता उत्तरार्धाच्या इनिंगमध्ये अर्थात जेव्हा जाणार आहोत, थर्ड टायपून फलंदाजी करणार आहे मैदानामध्ये, हर्षद टावरीचा सन्मान करण्यात येतोय. टॉससाठी निखिल धारवे आलाय, आकाश तवसाळकर आले का? दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. मी विनंती करतो मंदार वर्तक सर यांना की सर आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. RDCC बँकेचे CEO मंदार वर्तक सर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतील. दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ओव्हर टू आकाश मांजरेकर. हाय हॅलो नमस्कार सत श्री अकाल सलाम सर्वांना आपण प्रणाम करूयात. PNP चषक 2025चा आपण चित्तथरार अनुभवताय. सुपर 12चा लीग या ठिकाणी चालू आहे. सन्मान्य मंदारजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एका बाजूला मुरुड डिफेंडर्स, दुसऱ्या बाजूला उसरोली वंडर्स. काय घडणार काय बिघडणार प्रत्येकाच्या मनामध्ये चित्तथरार पाहायला मिळतोय. टॉस उचलला जाईल. कॉल या ठिकाणी असेल उसरोली वंडर्स संघाचा. हेड मागितलाय
टेल पडलाय. ओहो, इथून मात्र मुरुड डिफेंडर संघाने टॉस जिंकलाय. निखिल, सर्वप्रथम वेलकम टू सुपर 12. एक अद्भुत क्रिकेटची स्पर्धा जिथे आता मात्र रोमहर्षकता वाढणार आहे. एक चुकी तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकेल. सर्वप्रथम निर्णय काय असेल आणि साधारणपणे हा माहोल, हा प्रेशर बघून काय वाटतंय? टॉस जिंकून तर मी पहिले क्षेत्ररक्षण करेन आणि इथे PNP चषकला खेळाची मजा वेगळीच असते. आता सुपर 12ची मॅच आहे तर हे जिंकणं इम्पॉर्टंट आहे. तर जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू, म्हणजे 100% मी तर 100% देईन की ही मॅच आम्ही जिंकणार. आकाश, टॉससाठी कॉल केला होता, जे पाहिजे ते मिळालेलं नाही आहे. मग अशा वेळेला इथून एक चुकी तुम्हाला सुद्धा सेम प्रश्न या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकेल. टीमला इथून काय संदेश द्याल? काय रिक्वायरमेंट असेल? नाही, टीमला म्हणजे आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. असं नाही की एकावर गेम आहे. आम्ही 11 जण मेहनत करतोय, त्याच्यामुळे असं प्रयत्न असेल की आम्ही नक्कीच ही मॅच जिंकू. सलामीची जोडी असते, प्रथम फलंदाजी करायची आहे. कोणत्या बॅट्समन वरती तुम्ही अवलंबून असाल किंवा कोणाकडनं जास्तीच्या अपेक्षा असतील? नक्कीच सुमित आणि राणा यांच्यावर जास्त मला विश्वास आहे. तर बघूया, गेम आहे. बघा, न्यूज फ्रॉम द सेंटर, अर्थातच टॉस बॉक्स मधून न्यूज आली आहे. नाणेफेकीचा कौल मुरुड डिफेंडर संघाने जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजी स्वीकारणार आकाश तवसाळकरने सांगितलंय की सुमितचा खेळ बघायचा आहे, राणा मोरेचा खेळ बघायचा आहे. एका बाजूला अलिबाग, दुसऱ्या बाजूला रोहा. मुरुड संघ सुद्धा या ठिकाणी तैनात झालाय. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये? तुर्तास जाऊया तिथून मात्र मैदानावरती, जिथे उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. वळूयात कॉमेंट्री बॉक्स यांकडे. थँक्यू सो मच आकाश. याच दरम्यान व्यासपीठावरती काही सन्मान आपण घेऊ इच्छितोय. ग्रामपंचायत डवरचे शेकापचे युवा कार्यकर्ते रणजित राऊत इथे उपस्थित आहेत. मी सुप्रियाताई आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान घ्यायचे आहेत. आणि या सर्व मंडळांना विनंती आहे, मी नाव जसं घेतोय आपण स्टेजच्या मध्यभागी जाऊन आपले सन्मान स्वीकारायचे आहेत. महेंद्र नाईक सुद्धा डवरचे युवा कार्यकर्ते उपस्थित आहेत. जयेंद्र पाटील, मनोज पाटील, शांताराम साळावकर, तसेच चौलचे शांताराम पाटील, चौलचे हेमंत पप्पू पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच विनय म्हात्रे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. संकेत पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. या सर्व अर्थातच कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. सन्मान्य सुप्रियाताई यांच्या शुभ हस्ते वळतोय समालोचन कक्षामध्ये, जिथे वेदांत कंटक यांना आपण ऐकणार आहात. थँक्यू संदीप सर. पहिला चेंडू या ठिकाणी हवेत उचललाय. स्वराज देवले गोलंदाजीला आला होता आणि पहिल्या चेंडूवर उमेश घाणेकर झेल टिपतोय. अमरीश नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. थँक्यू डीजे. माफ करा, सुजय पावसे बाद झालाय. तत्पूर्वी मागच्या इनिंगच्या अंतिम चेंडूवर रनआउटचा जो रिव्ह्यू घेतला होता तो नॉट आउट आहे, त्याच्यामुळे त्या 2 धावा काउंट झालेल्या आहेत. इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहिला. अप्रतिमरित्या गोलंदाजी स्वराज देवळेच्या माध्यमातून होताना पाहतोय. उमेश घाणेकरनं वाईडिश लॉंग ऑन रिजनला झेल टिपला आणि फलंदाज सुजय पावसे बाद झाला. निश्चित रूपानं क्रिकेटचा थरार, PNP चषकाची ही 4थी रात्र, सुपर 12चा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये काय क्रिकेट होतंय ना, अप्रतिम असं क्रिकेट. मग एकीकडे नांदगाव निंजास आहेत, वर जर पाहिलं तर थर्ड टायफून्स आहेत आणि असं असताना कॅप्टन विनोद वाटकरे आणि दुसरीकडे कॅप्टन विजय घाणेकर यांच्यामध्ये आपण पाहतोय ही लढत पाहायला मिळते. उमेश घाणेकर कॅप्टन. उमेश घाणेकर म्हटलं की तळेखार गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, एक अप्रतिम नाव, एक मोठं नाव ज्याला म्हटलं जातं. मागच्या वर्षी आपल्याला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या संघातून खेळताना दिसला, ॲज अ प्लेयर म्हणून दिसला. जर पाहिलं तर रनरअप संघाचा भाग होता. त्याच्यानंतर आपण पाहतो दुसरीकडे स्वराज देवळे आहे. मग स्वराज देवळे म्हटलं की रोहा तालुक्याला बिलॉंग करतो. सागर सम्राट न्हावे संघातून आपल्याला खेळताना दिसतो. आणि मग स्वराज देवळे म्हटलं की मग ते काशीदचं चषक आठवतं, ती 1 लाखाची स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन खेळताना ज्यावेळी स्वराज देवळेनं आपला क्लास दाखवला होता, तिथून हे नाव पुढं गेलं होतं. इथे मात्र इनसाइड आउट फटका, अप्रतिम चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाईल डीप कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू मात्र वरून ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी. कमांडीचे
खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा. धन्यवाद DJ ऋषी. खालापूर येथील शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस किशोर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सुप्रियाताई यांच्या शुभ हस्ते होईल. त्याचप्रमाणे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संचालक सुद्धा आहेत. उपाध्यक्ष असणारे अबुशेठ जळगावकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. KTSPचे सदस्य दिनेशजी गुरव यांचा सुद्धा सन्मान होईल. तसेच राजू अभानी सुद्धा आहेत KTSPचे सदस्य, त्यांचाही सन्मान होईल. आणि शेतकरी कामगार पक्ष खोपोलीचे खजिनदार जयंत फाटक सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान सुप्रियाताई यांच्या शुभ हस्ते पार पडेल. ही सर्व मंडळी खालापूर खोपोलीमधून परिसरामधून ही स्पर्धा पाहण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. पुन्हा एकदा ऐकूया वेदांत कंटक यांना. थँक्यू सर. इथं जर पाहिलं तर स्वराज देवळेला एक अप्रतिम फटका लगावला सुशील म्हात्रेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्वराज सुशीलसाठी आलाय. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच या चेंडूला निर्धाव फेकलं. सुशील म्हात्रे म्हटलं ना की मानी गावाला बिलॉंग करतो. बहिरेश्वर माणी संघातून खेळताना दिसतो. जिथून आपण पाहतो मंगेश म्हात्रेला खेळताना, जिथून आपण पाहतो सुशील म्हात्रेला खेळताना. आणि असं असताना निश्चित रूपानं आज जर सुशील म्हात्रे वन डाऊनला आला असेल, विनोद वाटकरेच्या पुढे आला असेल, तर काहीतरी एक दर्जा सुशील म्हात्रेच्या फलंदाजीचा आहे. पण इथे मात्र स्वराज देवळेच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. यष्ट्यांच्या मागे आपण गैनीनाथ कटोरला पाहतोय, पण असं असताना काय अप्रतिम गोलंदाजी स्वराजने साकारली. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं की फलंदाज सुजय पावसेला बाद केलं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर चौकार आला. त्याच्यानंतरचे दोन चेंडू जर पाहिले तर लगातार निर्धाव आले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वराज देवळे आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, यावेळी हा देखील चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत आहेत. धावसंख्येत 1 वाढ होईल. धावसंख्या 5 धावांवर पोहोचेल. सुपर 12चा पहिला सामना आहे, म्हणजे सुपर 12. याच्यामध्ये जर जिंकलात तर उद्या सुपर 6 साठी पात्र व्हाल. खरं तर पहिले 2 सामने जिंकून आपण सुपर 12 साठी पात्र झालोय. परंतु आता महत्वाचे 2 सामने आहेत, ज्याच्यामध्ये जर आपण जिंकलो तर आपण या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होऊ. आणि असं असताना आपण दोनही संघांचा क्लास पाहिला ना तर अप्रतिम क्लास आहे. पण स्वराज देवले या ठिकाणी आपल्या गोलंदाजीनं प्रभावित करत होता. चेंडू हवेत आहे, झेल खाली, सूरज शेडगे आला. एका क्षणाला वाटलं होतं की झेल झालाय, पण त्याच्यानंतर मात्र कुठेतरी जर पाहिलं तर जज होऊ शकला नाही. पाठीमागे धावून पकडणारा झेल हा सोपा झेल नसतो आणि ते सूरजनं या ठिकाणी सोपं करून दाखवलं होतं, पण अंतिम क्षणाला मात्र झेल सुटला. आणि अशा प्रकारचे झेल जेव्हा सुटतात ना तेव्हा कर्णधारांची गरज असते आपल्या खेळाडूंना सावध करण्याची. कारण आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी देखील असा सुपर 12चा सामना रंगलेला. जयेश शेळके ज्ञानी 11 नांगरवाडी संघाचं प्रतिनिधित्व करत होता. मोनेश पवारनं काऊ कॉर्नरला अगदी सोपा झेल सोडला होता आणि त्याच्यानंतर त्यानं मोनेशला सांगितलं की शांत राहून क्षेत्ररक्षण करायचं आहे, जेणेकरून तुझ्याकडून पुन्हा चुका होणार नाहीत. आणि त्याच्यानंतर मोनेशचं ते क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं होतं. निश्चित रूपानं आपण आता जर पाहिलं तर सूरज शेडगेनं त्या प्रकारचं जर पाहिलं तर थोडीशी चूक केली, पण उमेशनं त्याला सावरलं. आणि त्याच्यानंतर स्वराजचा हा अंतिम चेंडू अगदी अप्रतिमरित्या स्वराजच्या माध्यमातून फेकला गेलाय. थर्ड टायफून संघ पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर जर पाहिलं तर 6 धावा लावण्यात यशस्वी झालाय आणि एक गाडी मात्र थर्ड टायफूनचा बाद झालाय. म्हणजे स्वराज देवळे अप्रतिम गोलंदाजी साकारतोय. नक्कीच आपण पाहतो ना की कर्णधार म्हटलं की कर्णधार एकतर यष्टीरक्षक असतो, स्लिपला उभा राहतो, कव्हरला उभा राहतो आणि तिथून आपल्या गोलंदाजांना फिरवताना आपण पाहतो. परंतु असं असताना या ठिकाणी आपल्याला उमेश घाणेकर पाहायला मिळालाय. तो स्वतः चांगला गोलंदाज आहे, स्वतः चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्यामुळे तो बाउंड्री लाईनवर उभा राहिला होता पहिल्या षटकासाठी. बाउंड्री लाईनवर उभा राहून स्वतः एक चांगला झेल टिपला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बाउंड्री लाईनवरून त्यानं क्षेत्ररक्षण फिरवलं. म्हणजे मागच्या वर्षी आपण उमेश घाणेकरला पाहिलं, मुरुड प्रीमियर लीगमध्ये पाहिलं, ईगल 11 SD संघाचं नेतृत्व करताना, तिथे मॅन ऑफ द सिरीज होताना पाहिलं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर जय बजरंग तळेखार संघासाठी आपण उमेश घाणेकरला वारंवार खेळताना पाहिलं. पण असं असताना प्रत्येक वेळी उमेश घाणेकर हे नाव जेवढा वेळा आपण पाहू तेवढा
वेळेला चमकत गेलाय, मोठं होत गेलाय आणि आज मात्र उमेश घाणेकर ती कामगिरी करतोय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज निशांत पनवेलकर आलाय. निशांत पनवेलकर हे देखील नाव आपण म्हटलं ना तर मुरुड तालुक्यालाच बिलॉंग करतं. मग साईनाथ शिरगाव संघाकडून जर पाहिलं तर हे नाव भरपूर वेळा आपल्याला खेळताना दिसलंय आणि असं असताना निशांत पनवेलकर एक लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. उमेश घाणेकरनं जर पाहिलं तर ऑक्शन टेबलवर मोठी जद्दोजहद केली होती निशांत पनवेलकरला आपल्या संघामध्ये घेण्यासाठी आणि ती जद्दोजहद या ठिकाणी उपयोगी येणार का? गोलंदाजी मार्कवर निशांत सज्ज. पहिलाच चेंडू या ठिकाणी, पहिला चेंडू. फलंदाज सुशील म्हात्रे एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इनसाइड एज घेतोय. चेंडूला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये विकास खेडेकर अडवतोय. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्यानं आपण धावफलकावर पाहतोय की 7 धावा आहेत. निश्चित रूपानं प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमधला मागच्या वर्षीच्या काही जर पाहिलं तर आशा अपेक्षा आकांक्षा घेऊन पुन्हा मैदानात उतरलाय. मग तिथे विकास खेडेकर सुद्धा पाहायला मिळतोय. मागच्या वर्षीचा अंतिम सामना आठवतो, 2 चेंडू 8 धावांची गरज आठवते. विकास खेडेकरचा आलेला तो षटकार आठवतो आणि त्याच्यानंतर 2 धावा काढण्याच्या नादामध्ये विकासचा सुटलेला झेल, त्याच्यामध्ये काढलेली 1 धाव आणि त्याच्यानंतर झालेली सुपर ओव्हर आठवते. निश्चित रूपानं आपण पाहतो ना, हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नाही आहे. या ठिकाणी आपण पाहिलं अमरीश नाईक ऑन स्ट्राईक. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निशांत पनवेलकरवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चेंडूला अप्रतिमरित्या हर्षदच्या माध्यमातून फील्ड केलं गेलंय आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या अमरीश नाईकच्या माध्यमातून. निश्चित रूपानं आपण थर्ड टायफून संघ पाहतो ना, मग विनोद वाटकरे अजूनही यायचा बाकी आहे. विनोद वाटकरे हे नाव काय आहे? आपण विनोद वाटकरेला अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहिला होता. असाच तो पहिली 3 षटका आधी थांबला होता. पब्लिक गॅलरीमधून म्हणत होतं की विनोद थांब, विनोद उभा राहा आणि विनोद उभा राहिला आणि अंतिम षटकामध्ये विनोदनं ज्या धावांची गरज होती त्या धावा धावून पूर्ण केल्या किंवा जर पाहिलं तर षटकार चौकार मारून पूर्ण केल्या होत्या. मग असं असताना एकीकडे आपण जर पाहतो तर तरुण तडफदार असा कर्णधार उमेश घाणेकर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे आपल्याला पाहिलं तर अबव 40 विनोद वाटकरे पाहायला मिळतोय. दोघेही आज वेगवेगळ्या स्तरांवर ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना दिसत आहेत. पण असं असताना निश्चित रूपानं विनोद वाटकरे असेल किंवा उमेश घाणेकर असेल, दोघेही आपल्या आपल्या नावारूपाला किंवा आपल्या आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवर निशांत पनवेलकर पहिले 2 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्यात. इथे मात्र बाउंड्री चेक केली जाते. तत्पूर्वी आपण पाहतोय मागच्या वर्षीच्या देखील या बाउंड्री चेकच्या काही आठवणी आहेत. कारण काल दर्णे गुरुजी असा विषय निघाला होता. काल आपण शहापूर स्मॅशर्स संघाला पाहिलं, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालं. पण मागच्या वर्षी सुरेश काका 11 आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर हा संघ जेव्हा फायनलमध्ये होता तेव्हा प्रसन्न गायकरनं अडवलेला तो चौकार, म्हणजे आधी स्वतःच सोडला आणि त्याच्यानंतर बॉलच्या मागे धावला आणि त्याने तो चौकार अडवला. म्हणजे जिथं चौकार होऊ शकत होता तिथं 3 धावा आल्या आणि मग प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला 1च धाव कमी पडली आणि त्या एका धावेसाठी तो संघ सुपर ओव्हरमध्ये गेला होता. सुपर ओव्हरमध्ये गेला, त्याच्यानंतर तो सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाला, रनरअप राहिला. तो भाग वेगळा आहे. पण प्रत्येक क्षेत्ररक्षकानं दिलेली कमिटमेंट किती असते आपल्या संघासाठी किंवा आपल्या प्रत्येक चेंडूवर, ते पाहणं महत्त्वाचं आहे. आणि निश्चित रूपानं PNP चषकामध्ये हे आपल्याला मोस्ट ऑफ टाइम पाहायला मिळालंय. म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळालं, याही वर्षी आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं, कालच्या रात्रीमध्ये जेव्हा शहापूर स्मॅशर्स आदर्श पाटीलच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरला ना, तेव्हा आदर्शनं स्वतः अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंच, परंतु संपूर्ण संघाला देखील अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा एक नजराणा पार पडण्यासाठी भाग पडलं. आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जर होत असेल तर निश्चित रूपानं त्यातून आपल्या संघासाठी आपण जास्तीत जास्त धावा वाचवू शकतो. जे पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं, तब्बल 2 षटकार अडवले आणि जर पाहिलं तर जवळजवळ 7 धावा अडवल्या होत्या. इथे मात्र बाउंड्री चेक केली जाते, पंचांचा निर्णय येईलच. अप्रतिम क्षेत्ररक्षण, परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय नक्कीच जेवढ्या धावा धावून काढल्यात त्या धावा या ठिकाणी नोंदविल्या जातील. 2 धावा धावफलकावर येत आहेत. धावफलकावर आपण पाहतोय 9 धावा आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निशांत पनवेलकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज अमरीश नाईक. अमरीश नाईक देखील एक चांगला खेळाडू आहे. मॅन फ्रॉम दिघोडी आपण पाहतो. या ठिकाणी बॅटची छोटीशी एज लागली. स्वप्नील काटकर आहे बॅक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. नक्कीच एका बाजूनं वाटलं होतं की एज आहे, परंतु पंच चाणाक्ष आहेत. पंचांनी सांगितलं इट्स अ लेग बायच. एक लेग बायच्या स्वरूपात धाव येते. धावाच्या साहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय 10 धावा. पहिले 9 चेंडू या ठिकाणी फेकून झाले. 10 धावा धावफलकावर आहेत. दर्णे गुरुजी सांगतायत 21 चेंडू 47 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपण सुशील म्हात्रेला पाहतोय
आणि सुशील म्हात्रे या ठिकाणी ऑन स्ट्राईक असेल तर सुशील म्हात्रे आता काय करणार. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज निशांत पनवेलकर पाहायला मिळतोय. निशांत पनवेलकरनं आपल्या लेफ्ट हँड गोलंदाजीनं जो नॅचरल त्याला व्हेरिएशन मिळतो त्या व्हेरिएशननं अनेक सामने आपल्याला फिरवलेले पाहायला मिळतात. पण असं असताना आज मात्र या स्टेजवर प्रत्येक सामना जिंकणं महत्त्वाचं असताना निशांत पनवेलकर अंतिम 3 चेंडू कसे फेकणार हे पाहणं गरजेचं आहे. यावेळी मात्र मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये आलाय, बॅटच्या पट्ट्यात आलाय, चेंडूला पाठवलंय काव कॉर्नर, सीमारेषा पार, मोठा चौकार. कमॉन डीजे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया गाव नवा. थँक्यू डीजे. आपण पीएनपी चषक म्हटलं ना की दरवर्षी काहीतरी नाविन्य पाहतो. म्हणजे आता विकेटची हॅट्रिक घेतलीत तर तुम्हाला LED टीव्ही मिळणार आहे. यावर्षी कुपन सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर घरून आपण जेव्हा येतो ना क्रिकेट बघायला तेव्हा घरातले म्हणतात की तुला क्रिकेट बघून काय मिळालं. ज्याला कोणाला हे बक्षीस मिळालं तो सांगेल की क्रिकेट बघून मला हे मिळालं. म्हणजे ही कुपन सिस्टीम आपण सुरू केली पाहिली. आपण टेप बॉल ओव्हर किंवा PNP स्पेशल बॉल ओव्हर ही ISPL मध्ये पाहिली, परंतु अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये संपूर्ण भारतात पहिल्यांदा आपण PNP चषकामध्ये पाहायला मिळाली आपल्याला. तत्पूर्वी हा अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर प्रत्येक संघाला सेपरेट नाव दिलं गेलं, त्या नावानं संघ उतरवलं गेलं, ते आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता जर पाहिलं तर IPLच्या फॉर्मॅट प्रमाणे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप हे देखील आपल्याला फक्त PNP चषकामध्ये पाहायला मिळते. 5 चेंडू फेकले गेलेत निशांत पनवेलकरच्या माध्यमातून, धावफलकावर 14 धावा. सुशील म्हात्रे मात्र 2 चौकार लगावलेत खरे, परंतु तेवढेच चेंडू त्यानं खेळलेले देखील आहेत. 7 चेंडू 10 धावांवर खेळतोय. अंतिम चेंडू घेऊन निशांत पनवेलकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी इनसाइड आउट फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा हर्षद टावरीच्या दिशेनं चेंडू गेलाय. चेंडूला वाईडिश लॉंग ऑफ रिजनला अडवलं गेलं. तिथे मात्र 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं 2 षटकं संपली. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा धावफलकावर आहेत. त्या म्हणजेच थर्ड टायफून संघाच्या. काय क्रिकेट आहे ना, फक्त 9 धावा खर्च केल्या, एकही विकेट घेतला नाही. 9 मधल्या 8च धावा निशांच्या खात्यात जातील कारण एक धाव लेगबायची होती. स्वराज देवले पहिलं षटक घेऊन आला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 6 धावा स्वराज देवलेनं खर्च केला. तत्पूर्वी या ठिकाणी तिसरं षटक म्हटलं की PNP स्पेशल बॉल किंवा PNP टेप बॉल ओव्हर जिला म्हटलं जातं त्या प्रकारचं हे षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नील काटकर. हा देखील गोलंदाज तळेखार गावाला बिलॉंग करणारा गोलंदाज आहे. अप्रतिम गोलंदाजी याच्या माध्यमातून केली जाते. म्हणजे ज्या प्रकारच्या रनअपनं स्वप्नील काटकर आला, ज्या प्रकारच्या हातानं स्वप्नील काटकरनं चेंडू फेकले आणि ज्या ॲक्शननं स्वप्नील काटकरनं तेज तर्रार गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं, हे आपण सुरुवातीला तळेखार गावापुरतं पाहिलं, त्याच्यानंतर त्या वळके पट्ट्यामध्ये पाहिलं, त्याच्यानंतर मुरुड तालुक्यासाठी पाहिलं, आता जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यासाठी पाहतोय. आणि भविष्यात या गोलंदाजानं आणखी थोडी मेहनत केली तर नक्कीच हा गोलंदाज व्यावसायिक स्तरावर चांगली गोलंदाजी करू शकतो. हे जर पाहिलं तर संपूर्ण तळेखार गावानं जाणलं होतं. आणि असं असताना स्वप्नील काटकर गोलंदाजी मार्कवर आला असेल तर त्याच्यासमोर सुशील म्हात्रे उभा आहे. आता सुशील म्हात्रे म्हटलं की भरपूर अनुभव आला, परंतु दुसरीकडे स्वप्नील काटकर म्हटलं की एक नवा चेहरा, परंतु जर पाहिलं तर अप्रतिम अशी क्षमता असलेला प्रतिभावान गोलंदाज. मग या दोघांच्या लढतीमध्ये इथे मात्र कोणाचा विजय होणार पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडू 42 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर स्वप्नील काटकर सुशील म्हात्रेसाठी पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय. पहिला चेंडू नक्कीच यष्ट्यांच्या मागे हर्षदनं यष्ट्यांच्या मागून थांबण्याची विनंती केली. हा यस, पुन्हा एकदा रनअपवर सज्ज होईल स्वप्नील काटकर. पहिला चेंडू स्वप्नील काटकरच्या माध्यमातून या ठिकाणी सुशील म्हात्रेसाठी. टेप बॉलचं षटक. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू निश्चित रूपानं यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटला. यष्ट्यांच्या मागे एक अनुभवी खेळाडू गैनीनाथ कटोरे उभा होता, त्यानं चेंडू अडवला. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर दरणे गुरुजी सांगतायत 16वी धाव नोंदविली गेली. 16 धावा धावफलकावर आहेत. पहिला गडी जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर बाद झाला. विनोद वाटकरे अजून यायचा बाकी आहे. आणि असं असताना सामना अशा परिस्थितीमध्ये आहे की कुठूनही सामना कशाही प्रकारे आपण जर पाहिलं तर कोणत्याही संघाच्या बाजूने जाऊ शकतो. म्हणजे मी वारंवार उदाहरण देतो ना की तो एक खट्टा मिठा नावाचा चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये तो अवॉर्ड अंशुमन पाहायला मिळाला जॉनी लिव्हरच्या स्वरूपात. त्यानं काय सांगितलं, लष्कर का रोड रोलर और गिर गर्दन घाट. आणि मग तिथून कसं सांगितलं की रोड रोलर कभी इधर चले कभी उधर चले. त्या प्रकारचा सामना आहे, कभी इधर चले कभी उधर चले. आणि त्याच्यासाठी फटकेबाजी होणं गरजेचं आहे.
यावेळी देखील पाहू शकता ना अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वप्नीलच्या माध्यमातून चेंडूला स्टिअर केलं लॉंग ऑन रिजनला. तिथे पुन्हा एकदा आपल्याला सूरज शेडगे पाहायला मिळाला. अगदी टाइम घेतलं आणि बघा या ठिकाणी ही कमिटमेंट पाहायला मिळाली आपल्या सूरजच्या माध्यमातून. अप्रतिम थ्रो केला आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज सुशील म्हात्रे बाद होऊन तंबूत परततोय. वेदांत एक मिनिट थांबवतो फक्त. गैनीनाथ मला वाटतं तुम्ही वेगळी कॅप घातलेली आहे. गैनीनाथ कटोरे यांना विनंती असेल की आपली कॅप बदलायची आहे. जी स्पर्धेतून दिलेली कॅप आहे तीच आपण परिधान करायची आहे. ओव्हर टू वन्स अगेन वेदांत. नक्कीच ना सुटलेल्या कॅचची भरपाई झाली कारण सूरज शेडगेने एक झेल सोडला म्हणण्यापेक्षा प्रयत्न चांगला केला होता. त्याच्यामध्ये त्याच्या तो हाताला लागला आणि मग अशा प्रकारे जर झेल हाताला लागत असेल तर तो झेल आपण ड्रॉप कॅच म्हणूनच पाहतो. पण असं असताना या ठिकाणी निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्या सुटलेल्या झेलची भरपाई झाली. हे कल्पेश दादा सांगतोय आणि खरं आहे हे. निश्चित रूपाने या ठिकाणी आपण पाहिलं स्वप्नील सूरज शेडगेनं अगदी वेळ घेतला आणि त्याच्यानंतर थ्रो केला. थ्रो हर्षद टावरीनं अडवला. थ्रोवर त्याने जर पाहिलं तर येस वेदांत मनोहर पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. तिथे विनोद काही विनंती करू इच्छितात. सर्वांना विनंती आहे फक्त आपल्याला जो किट दिलाय तोच परिधान करून यायचा आहे मैदानात. हा येस कम्प्लीट ड्रेस कोड आपल्याला ट्रॅक दिली, आपल्याला टी शर्ट दिलंय, आपल्याला कॅप दिली, ती घालून या आणि त्याच्यावरच आपण मैदानात उतरायचं आहे. निश्चित रूपाने या ठिकाणी आपण पाहिलं विनोद वाटकरे नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक येतोय. विनोद वाटकरे तुम्ही असा जर पाहिलात ना त्याच्याकडं तर तुम्हाला 22-23 वर्षाचा मुलगा एखादा येतो किंवा 28, 29, 30 वर्षाचा ज्या प्रकारे एक खेळाडू येतो ज्याला अनुभव देखील असतो, ज्याला जर पाहिलं तर एखादा चांगलं तरुण तरफदार रक्त असतं असं वाटेल. पण तसं नाही आहे. विनोद वाटकरे अबो 40 आहे म्हणजे 42च्या वरती त्याचं वय आहे आणि असं असताना आज देखील कुठल्याही संघाचं नेतृत्व करताना तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे निश्चित रूपानं कुठल्याही संघाचं नेतृत्व करण्याची क्षमता जी आहे ती विनोद वाटकरेमध्ये आहे. म्हणजे आपण पाहिलं माऊ 11 नवगाव संघ असेल किंवा रिलायन्स नवगाव संघ असेल या संघांमधून तो वारंवार व्यावसायिक क्रिकेट खेळला, कित्येक संघांसाठी ॲज अ आयकॉन खेळला आणि असं असताना आज मात्र या ठिकाणी थर्ड टायफून संघाचं नेतृत्व करताना इथे मात्र दिसतोय विनोद वाटकरे. सेकंड डाऊनला बॅटिंगला आलाय. धावफलकावर आपण पाहिलं धावफलकावर 17 धावा आहेत. हा चेंडू देखील अप्रतिम स्वप्नीलच्या माध्यमातून पडल्यानंतर चेंडूनं काटा बदलला. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक हर्षद टावरीनं चेंडू अडवला. तत्पूर्वी हा चेंडू निर्धाव येतोय. यष्टीरक्षकाची भूमिका देखील क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते ते देखील आपण आज हर्षदच्या माध्यमातून पाहतोय. मागच्या वर्षी देखील आपल्याला सुराग दाभाडे पाहायला मिळाला होता. आजच्या दिवशी किंवा मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर बाबू बलकवडे पाहायला मिळाला. बाबूनं देखील अप्रतिम कॅच पकडली होती रेवदंडा रॉयल्स संघाकडून खेळताना. आणि असं असताना इथे आपण पाहतोय आज हर्षदला अप्रतिम गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून केलेली पाहायला मिळते. अगदी प्युअर पेस आहे स्वप्नीलकडे आणि तो प्युअर पेस कशा प्रकारे वापरतोय बघा ना स्वप्नील काटकर. कारण कोणत्याही प्रकारे जर पाहिलं तर पेस त्याच्यामध्ये व्हेरिएशन, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अचूक टप्प्यावर टाकलेले चेंडू नेहमीच जर पाहिलं तर आपल्याला फायदेशीर ठरतात. आणि विनोद वाटकरे कदाचित हे देखील सांगत असेल की स्वप्नील काटकरचं आज जेवढं वय असेल ना तेवढी वर्ष विनोद वाटकरे क्रिकेटला खेळतोय किंवा क्रिकेटला त्यांना दिलेली आहेत. परंतु असं असताना देखील आज जर विनोद वाटकरे समोर या प्रकारची भेदक गोलंदाजी स्वप्नील काटकर करत असेल तर निश्चित रूपानं स्वप्नील काटकरची ही क्षमता सांगून जाते की स्वप्नील काटकर कोणत्या कॅलिबरचा खेळाडू आहे. अमरीश नाईक पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील काटकरच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एवढा परफेक्ट गोलंदाज आहे ना, अचूक टप्प्यावर शेवटपर्यंत चेंडू पिच करण्याची त्यांनी जर पाहिलं तर क्षमता कायम ठेवलेली आहे. याला वारंवार विविध संघांमधून खेळताना पाहिलंय परंतु त्याची जी क्षमता आहे ती क्षमता मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काय गोलंदाजी साकारलेली पाहायला मिळते. या षटकामध्ये आपण पाहतोय पहिली लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली, त्याच्यानंतर 1 धाव आणि रनआउट. आतापर्यंत स्वप्नीलच्या खात्यामधून या षटकामध्ये 4 धावा, स्वप्नीलच्या खात्यामधून 3 धावा गेल्यात. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्वप्नील विनोदसाठी. अप्रतिम चेंडू परंतु इथे मात्र पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता पण कोणत्याही प्रकारे लेगस्टीच्या बाहेर असलेल्या चेंडूला छेडछाड करायची नाही असं विनोदने ठरवलं. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलं. धावफलकावर आणखी एका धावेची भर. धावसंख्या 20
पहिल्या 2 षटक आणि 5 चेंडूंच्या नंतर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपण विनोद वाटकरेला पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. इथे मात्र हा चेंडू यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा अडवला गेला. या चेंडूला देखील निर्धाव खेळलं गेलं. 3 षटकं झाली. 3 षटकांच्या अखेरीस थर्ड आयपून संघाची धावसंख्या 2 बाद 20 धावा पाहायला मिळते. म्हणजे यासिन सर आमच्यासोबत जोडले गेले आहेत. यासिन सरांना देखील माहिती आहे, म्हणजे यासिन सर असतील किंवा संदीप सर असतील, हे नवगाव गावाला बिलॉंग करतात आणि ते जेवढे लेजेंडरी कॉमेंटेटर आहेत ना, तेवढा लेजेंडरी क्रिकेटर म्हणून आज विनोद वाटकरीची देखील ओळख आहे. म्हणजे त्यांच्या जर पाहिलं तर जोडीनं यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आज देखील त्याच दमानं, त्याच वेगानं आणि त्याच क्षमतेनं विनोद वाटकरी क्रिकेट खेळतोय. इथे मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 37 धावांची गरज. ही गरज जी आहे ती आता कोणते गोलंदाज या गरजेला गोलंदाजी करणार? काय झालं उमेश? 20 धावा धावफलकावर आहेत या षटकामध्ये. 5 धावा आल्या या षटकातून. येस, 5 धावा आल्या. अंतिम चेंडू वाईड पडला होता आणि तो परत फेकला होता. तो निर्धाव आला शेवटचा चेंडू. 12 चेंडू 37 धावांची गरज. 12 चेंडू 37 धावांची गरज असताना या ठिकाणी आता मात्र पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कोण येणार? म्हणजे 2 गोलंदाज आपण पाहू शकतो. एक स्वराज देवळे येईल, दुसरा गैनीनाथ येईल, परंतु त्याच्यानंतर उमेश घाणेकर स्वतः देखील येऊ शकतो. ती देखील उमेशकडे क्षमता आहे. आज फलंदाजीमध्ये उमेशनं स्वतः चांगली कामगिरी केली नव्हती. पहिल्या चेंडूवर बाद झाला होता, पण असं असताना पुन्हा एकदा ज्याच्यासाठी भरपूर पॉईंट्स ठेवले होते अगदी शेवटला आणि ज्याच्यावर मोठी इन्व्हेस्टमेंट करून ज्याला आपल्या संघामध्ये घेतलं होतं ना, असा स्वराज देवळे आपल्याला वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक फेकताना पाहायला मिळतोय. म्हणजे आपण पाहतो एकीकडे विनोद वाटकरी 2 चेंडू एका धावेवर खेळतोय, दुसरीकडे आपण पाहिलं तर अमरीश नाईक 6 चेंडू 4 धावांवर खेळतोय. असं असताना सामना या परिस्थितीमध्ये फसलेला आहे, परंतु दोनही फलंदाजांकडे आपण पाहिलं. वेदांत सामना सुरू करा. 1 तासापेक्षा अधिक वेळ गेलेला आहे. खेळाडूंना विनंती असेल थँक्यू. या षटकामध्ये किती धावा येणार? 37 धावांची गरज आहे. दोनही फलंदाजांकडे ती क्षमता आहे. ही क्षमता इथे सिद्ध केली जाणार का? गोलंदाजी मार्कवर स्वराज देवळे आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल स्ट्राईक एंडवर अमरीश नाईक, नॉन स्ट्राईक एंडवर विनोद वाटकरी पाहायला मिळेल. पहिला चेंडू अप्रतिम गोलंदाजीचा नमुना स्वराजच्या माध्यमातून या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आणि अमरीश नाईकला रनआउट करतोय विनोद वाटकरी. कम ऑन डीजे. मंगेश म्हात्रे. मंगेश म्हात्रे हे देखील नाव आपण पाहतो ना, मानी गावालाच बिलॉंग करतं. बहिरेश्वर माणी संघातून आपल्याला खेळताना दिसतो. नुकतीच मानतर्फे जिराट प्रीमियर लीग झाली, तिथे आला मंगेश म्हात्रे. मॅन ऑफ द सिरीज घेतली. त्याच्यानंतर आपण बेस्ट बॅट्समन घेतला होता तिथे. त्याच्यानंतर आपण पाहिलं अनेक स्पर्धा त्यानं गाजवल्या. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील चांगली कामगिरी करताना दिसला. या स्पर्धेमध्ये ग्रुप स्टेजला मंगेश म्हात्रे चांगला खेळला. पण असं असताना आज मात्र मंगेश म्हात्रे आणि विनोद वाटकरे ही जोडी 11 चेंडू 37 धावांची गरज असताना कशा प्रकारची कामगिरी करणार हे पाहणं गरजेचं आहे. स्वराज देवळे पुढचा चेंडू घेऊन सज्ज. अप्रतिम चेंडू या ठिकाणी स्वराजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. फील्डवर आपण पाहू शकता ईश्वर चाचेला, ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे. निश्चित रूपानं हे देखील एक मोठं नाव आहे. काशीद गावाला बिलॉंग करतं. त्याचबरोबर जय हनुमान काशीद संघातून आपल्याला खेळताना दिसतो आणि आज जर पाहिलं तर नांदगाव निंजास संघाचा एक भाग म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज स्वराज. यावेळी फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज स्वराज आलाय आणि महत्वाचा विकेट विनोद वाटकरे. बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे.
नवीन फलंदाज हितेश पाटील आलाय. आपल्याला खारेपाट विभागातला मेडेखार गाव आठवत असेल आणि त्या मेडेखार गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. परंतु आज जर या ठिकाणी आलाय ना, तर इथून हा एक प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर त्याला हिरो बनण्याची संधी आहे. 9 चेंडू 37 धावांची गरज असताना या ठिकाणी मेडेखार गावाचा हितेश पाटील मैदानावर आलाय. समोर आव्हान असणार आहे स्वराज देवळेचं, कारण स्वराज देवळे म्हटलं की एक वयानं अगदी कमी आहे, पण जो लेफ्ट आर्म पेसनं गोलंदाजी करतो आणि त्या पेसमध्ये जेव्हा चेंडू त्याचा आपण टप्पा पडल्यावर हलताना पाहतो ना, तो जज करणं भरपूर कठीण जातं आणि त्याच्यामध्ये भले भले फसतात. मग आपण विनोद वाटकऱ्याला देखील त्या चेंडूवर फसताना पाहिलं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा स्वराज सज्ज होईल. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 2 गडी बाद केलेत आणि कोणत्याही प्रकारची धाव खर्च केलेली नव्हती. पण इथे मात्र या चेंडूवर ही धाव खर्च केलेली पाहायला मिळते स्वराजनं. धावसंख्येत 1 न वाढ, धावफलकावर 21 धावा आपण पाहतोय. 8 चेंडू 36 धावांची गरज आहे. काय बघा ना कशा प्रकारचं क्रिकेट आहे या ठिकाणी खेळलं गेलंय. निश्चित रूपानं ज्या क्रिकेटची गरज होती नांदगाव निंजास संघाला, ते क्रिकेट या ठिकाणी नांदगाव निंजास संघानं केलं. आपण उमेश घाणेकरला वारंवार पाहिलं, अगदी गैनीनाथ कटोरेला वारंवार पाहिलं, आपण हर्षद टावरीला वारंवार पाहिलं, आपण विकास खेडेकरला वारंवार पाहिलं. म्हणजे उमेशवर एकट्यावर जबाबदारी दिली नाही, प्रत्येकानं आपण टीमचा कॅप्टन आहोत या प्रकारचे काम केलं. कित्येक संघांमध्ये आपण ही जर पाहिलं तर भूमिका पाहिली, पण टीम स्पिरिट जे असतं ते टीम स्पिरिट या ठिकाणी आपल्याला नांदगाव निंजासच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या चेंडूला स्क्वेअर फेकलं, वाईड फेकलं. धावसंख्येत आणखी एका धावेची भर इथे पाहायला मिळाली. धावफलकावर 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. धावफलकावर 22 धावा, जिंकण्यासाठी 8 चेंडू 35 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्वराज देवळे मंगेश म्हात्रेसाठी सज्ज होईल. मंगेश म्हात्रे पुन्हा एकदा कशा प्रकारचा सामना स्वराजचा करणार पाहणं गरजेचं आहे. शफल झालाय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नर रिजन पुन्हा एकदा ऍक्टिव्ह केलंय. हर्षदनं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, नक्कीच त्याच्या हातामध्ये चेंडू राहिला नाही. चेंडू मिस झाला, चेंडू सुटला, पण त्याच्या मागे चांगली बॅकिंग आली, चेंडू अडवला गेला आणि निश्चित रूपानं या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर आपण 4 बाद 23 धावा धावफलकावर पाहतोय. थर्ड टायफून संघाच्या अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे स्वराज देवळेच्या या षटकामधला. 7 चेंडू 34 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज स्वराज सज्ज होतो. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फलंदाज फसलाय. स्वराज देवळे या मॅच मध्ये 3रा फलंदाज बाद करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. कम ऑन डीजे. नक्कीच निखिल कवळे म्हटलं की आज देखील निखिल कवळे हे नाव एक मोठं नाव आहे, एक नावारूपाला आलेलं नाव आहे, एक चांगलं नाव आहे. अंतिम षटक या ठिकाणी बाकी आहे. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. हा पंच काय एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येईल का अजून? हा येस, आपण टाइम लिमिट क्रॉस केलंय, त्याच्यामुळे आपल्याला 5वा क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये घ्यायला लागेल असं पंच सांगतायत. आणि त्यामुळे या ठिकाणी जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 34 धावांची गरज इथे असेल, ती म्हणजे थर्ड टायफून संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. गैनीनाथ कटोर पहिला चेंडू, अप्रतिम टप्प्यावर चेंडू टाकलाय. सिंगल येते या चेंडूवर आणि एका धावेच्या सहाय्यानं आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्या जी आहे ना, ती धावसंख्या आपण 24च्या घरात पाहतोय. काय गोलंदाजी केली आज पूर्णपणे नांदगाव निंजास संघानं. अगदी योग्य टप्पा पकडून गोलंदाजी केली पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गैनीनाथ कटोरे सज्ज होईल. यावेळी इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेल खाली शाहिद मुजावर धावतोय, त्यानं मात्र हा चेंडू अडवलाय, फेकलाय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. शाहिद मुजावरनं देखील आपल्याला बॅटिंग मध्ये सगळ्यांना प्रभावित केलं.
आपल्याला MCC चोरडे संघातून साईद मुजावर नॉर्मली खेळताना दिसला. राज धारवेनं देखील आपल्याला जर पाहिलं तर फलंदाजीनं प्रभावित करताना दिसला. आणि नक्कीच स्ट्राईक एंडवर निखिल कवळे आहेत. निखिल कवळे आता काय करणार, कसं करणार, कशा प्रकारे करणार पाहणं गरजेचं आहे. गैनीनाथ कटरवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढं सोपं नाही आहे, कारण दोनही बाजूनं चेंडू फिरवण्याची क्षमता नेहमी गैनीनाथ कटोरनं इथे सिद्ध केलेली आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं 3 चेंडू 31 धावा म्हणजे सामन्याची फक्त औपचारिकता एवढंच काय ते बाकी आहे. 3 चेंडू 31 धावांची गरज. गैनीनाथ कटोरे ऑन बॉलिंग मार्क. निखिल कवळे या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. 2 चेंडू 31 धावांची गरज. नांदगाव निंजा संघानं औपचारिकरित्या फक्त आता औपचारिकता बाकी आहे, परंतु आपण पाहिलं तर ऑलमोस्ट सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय. हा देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. निखिलच्या बॅटची एज लागली. चेंडू जो आहे बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला आणि या चेंडूवर चौकार आलाय. कमंडी सर्वोतपरी प्रयत्न केले, पण बघा आपण स्क्रीनवर काय पाहतोय. अगदी गरम दिवस आहेत ना आता सध्या, आणि गरम दिवसामध्ये थोडासा थंडावा असा आपल्याला लहान मुलांच्या स्वरूपात पाहायला मिळतो. एक चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गैनीनाथ कटोरे सज्ज होतोय. यावेळी हा देखील चेंडू अप्रतिम फेकला गेला आणि नांदगाव निंजा संघ ठरतोय सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. निश्चित रूपानं आपण या ठिकाणी पाहिलं नांदगाव निंजा संघाला सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा हा संघ आपण पाहिला. अप्रतिम क्रिकेट यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. घेऊन जातोय पुन्हा एकदा स्टेज कमिटीकडे. तिथे संदीप जगे सर आपल्यासोबत जोडले गेलेत. नांदगाव निंजासाठी एक सॉन्ग तर बनताय डीजे.